रामाजी गजी महाराज हा सुंदर काना लाला करुणी हो कोणाची जायका दिला मामा त्याची सुरुवात तुम्ही चांगले पाहिजे का रामायण हो ज्ञाना पुन्हा पाहुणी महाराज आजीराव मामा चांगले पाहिले का तुम्ही रामायण पुन्हा एकदा ज्ञाना पाहुणी तुम्ही पाहिल्यावर पुन्हा भाऊसाहेब मामाला ही सांगा तुम्ही ही चांगले ज्ञाना पाहुणी महाराज तुमच्या गावाजवळ येऊन तुमच्याच गावाजवळ येऊन तुमचा अपमान केल्याशिवाय आम्ही तुला जाणार नाही वार्ताची ना ऐकती हो मग महाराज हो सर्व बली राजा रावणाची सर्व प्रधान हत्याराचं वेळाची सर्व प्रधान राक्षसगण येऊन सभेशी महाराज हो येऊन बसले सभामध्ये त्याच वेळेला बोलले गेले राजा बिभीषणानी सांगू लागला पुन्हा वृत्तांत त्याच वेळेला सर्वजण ऐकू लागले चित्त देऊन बिभीषण बोले त्याच वेळाशी हे लंकापती पण महाराज राजा इंद्रजित होता त्याच वेळाशी पण महाराज राग आलेला होता राजा इंद्रजिताशी महाराज हो इंद्रजित सांगू लागला वृत्तांत त्या वेळाशी रागाने पाहू लागला बिभीषण त्याच्याकडे रागाने पाहू लागला इंद्रजित त्याच वेळाशी बिभीषण सांगू लागला राजा हनुमंत हनुमंत सर्वांमध्ये बुद्धिमान हनुमंत सर्व संपीन हे लंका भुवन ले दिसाना काना आला ग ले दिसाना काना
हो वर्णन करू लागला राजा विभीषण. वाय वा राजा मानवतीच्या त्या वेळाची वा वा वा. हनुमंतामध्ये इतकी बलाढ्य शक्ती आहे की तेव्हा वर्णन नाही कुणाची. शबाश एक एक वर्णन करू लागला राजा विभीषण मारावतीचे वर्णन. वाय वा त्यावेळेला सर्व सभानी वा वा. आणि माना घातल्या आणि गेलेलं जेत होऊन वा वा. सर्व सभाचे गेले काळचंद होऊनी. वा. विभीषण इंद्रजिताला शबाश केले बोलले काका त्रिला. वाय वा काका त्रि तुम्ही आमच्या पुण्यात कुणाचे असूनी का त्या वानराचे वर्णन करता सांगा ना मला तुम्ही. वाय वा महाराज हो तुम्ही का त्या वानराचे वर्णन करता काका त्रि काहीच कळेना मला. सीता लंकेमध्ये आणूनी वाय वा गुन्हा मी केला हे मान्य आहे आम्हाला पण काका त्रि सांगा ना मला. शबाश का तुम्ही त्या वानराचे लागले ना वर्णन करण्याला. बास आहे